हॅलो, सासू सुनेच्या लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण चाललेलो आहोत एका नवीन अशा ठिकाणी. चला तर मग आज आपण चाललेलो आहोत अंबा-अंबिका लेणी. ही लेणी जुन्नर तालुक्यात आहे. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात ही लेणी निर्माण केलेली आहे. बौद्ध विहार, चैत्यगृह, पाण्याची कुंडे यासारखी 33 खोदकामे या ठिकाणी आहेत. तर इथे हा बोर्ड दिसतोय तुम्हाला, अंबा-अंबिका लेणी, भूत लेणी आणि अजून एक लेणी समूह आहे, शिवनेरी लेणी समूह. ह्या अशा रोडने आपण थोडंसं पुढे आलेलो आहोत. टू व्हीलर असल्याचा हा एक फायदा आहे की जास्त चालायला नाही लागलेलं. गाडी भरपूर अशी लांब गेलेली आहे आपली. तुम्ही जर कधी या लेणी समूह पाहायला येणार असाल तर नक्की टू व्हीलर घेऊन या. शिवनेरीला जर येत आहे तुम्ही तर ह्या लेण्या समूह तुम्ही नक्की बघा. जैन क्षेत्रपाल, जैन देवी, चक्रेश्वरी कोरलेली या ठिकाणी आढळून येते. जैनांचे प्रथम तीर्थकार 22वे तीर्थकार नेमिनाथ आणि जैन देवता अंबिकेची मूर्ती येथे आहे. यातील अंबिका आंब्याच्या झाडाखाली बसलेली दाखवलेली आहे. या देवीवरूनच या गटाला अंबा-अंबिका असे नाव पडलेले आहे. शिलालेख वाचनातून या डोंगराचे मूळ नाव मानमुकुट असावे असे लक्षात येते. थोडासा दगडाचा रस्ता आहे. तिथून थोडं पुढे चालत गेल्यावरती आपल्याला पायऱ्या दिसतात. सगळ्या बाजूंनी हिरवीगार झाडी आहेत. तुम्ही पाहताय अतिशय सुंदर असं वातावरण आहे. छान असा पक्ष्यांचा किलबिलाट आहे, आवाज आहे, मधून सूर्यप्रकाश येतोय. खडकाळ रस्ता असल्यामुळे थोडंसं चालायला प्रॉब्लेम येतो, पण आधारासाठी तुम्हाला दिसतच आहे साईडनी ग्रिल आहे, त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त चालू शकता. इथे बोर्ड लावलेला आहे भारत सरकारने. पुरातत्व खात्याकडून थोडीशी माहिती लिहिलेली आहे. अतिशय स्वच्छ असं लेणी समूह आहे. अंबा-अंबिका लेणी समूह, भूत लेणी समूह, भीमाशंकर लेणी समूह. 2 लेण्या एका बाजूला आहेत आणि एक लेणी विरुद्ध दिशेला आहे. जे थोड्याशा सूचना लिहिलेल्या आहेत. आणि पुरातत्व संरक्षण म्हणजेच आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांचा हा बोर्ड इथे दिसतोय तुम्हाला. या लेण्यांचा इतिहास लिहिलेला आहे इथे. मी तुम्हाला हळूहळू दाखवते सगळं, तुम्ही छान असं वाचू शकता. इथे आल्यावरती तुम्ही इथला इतिहास काय आहे ते नक्की पाहून घ्या. आपल्याला कोणकोणत्या गोष्टी इथे पाहायच्या आहेत त्या तुम्ही तिथे नक्की पाहून घ्या. वेगवेगळ्या प्रकारचे फोटो काढून घ्या तुमच्यासोबत. म्हणजे तुम्ही कधी इथे आलात तर तुम्हाला लक्षात येईल की हां, हे आपण पाहिलेलं आहे, हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे थोडासा अभ्यास करत जा कुठेही जाण्या अगोदर. आणि आपल्या महाराष्ट्राला इतका छान इतिहास आहे. तुम्ही कुठेही गेले तरी प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला एक दरवेळी नवीन काहीतरी ऐकायला भेटत असतं. या ठिकाणी टोटल 33 खोदकामे तुम्हाला दिसून येत आहेत. याच्यामध्ये बौद्ध विहार आहे, चैत्यगृह आहेत, पाण्याची कुंडे आहेत, जैन क्षेत्रपाल, जैन देवी, चक्रेश्वरी कोरलेली आढळते तुम्हाला इथे. जैनांचे प्रथम तीर्थकार 22वे तीर्थकार नेमिनाथ आणि जैन देवता यांच्या मूर्त्या आहेत इथे. छोट्या छोट्या लेणी आहेत. प्रत्येक लेणीला क्रमांक दिलेला आहे इथं. हे पाण्याचे टाके आहेत. ते आता सुरक्षितपणे लॉक केलेले आहेत. अतिशय स्वच्छ आहे सगळीकडे. थोडंसं बांधकाम सुद्धा चालू आहे या ठिकाणी. प्रत्येक लेणीच्या समोर एक एक पाण्याचे टाके. वेगवेगळे असे नंबर दिलेले आहेत प्रत्येक गुहेला. आतमध्ये आवाज येतोय आपल्याला.
रॉक कट लेणी आपण जिला म्हणतो त्याच्यामधलंच हे एक उदाहरण आहे. पूर्ण लेणी ही दगडामध्ये कट करून तयार झालेली आहे. या अशा लेण्यांमध्ये ध्यान साधनेला पूर्वी बसायचे. इथे काहीतरी भाषेमध्ये लिहिलेलं आहे याच्यावरती. या ठिकाणी सुद्धा काहीतरी लिहिलेलं आहे. ह्या मोठ्या प्रमाणात अंबा अंबिका लेणीचा समूह आहे हा. अप्रतिम अशी स्वच्छता आपल्याला इथे दिसून येते. दोन्ही साईडनी सागाची झाडे आहेत. सागाच्या झाडाच्या मधून हा रस्ता आहे. रस्ता म्हणण्यापेक्षा छोटीशी पायवाट आहे. या पायवाटेने आपण चाललेलो आहोत. एक अंबा अंबिका केव्ज पासून एक 10 ते 15 मिनिटाचा हा रस्ता आहे. आपल्या ऐतिहासिक ठिकाणांचा वारसा जपण्यासाठी नक्कीच याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बोर्ड किंवा मार्किंग वगैरे अशा काहीतरी गोष्टी पाहिजे होत्या इथे. खूप पुढे आल्यानंतर हा पायवाटेचा रस्ता संपल्यावरती मग इथून आपल्याला रोड दिसतोय. आता बांधकाम केलेल्या दगडी पायऱ्या आहेत. 10 ते 15 मिनिट जवळपास अंबा अंबिका केव्ज पासून चालत यावं लागतं. पूर्ण असं कंपाऊंड बांधकाम केलेलं आहे. छान अशा दगडी पायऱ्या सुद्धा केलेल्या आहेत. या लेणीला भूत लेणी म्हणतात. तर इथे भूत असतात म्हणून नाही, तर पूर्वीच्या काळात बुद्धांना ती जी लोक होती गावाची त्या लोकांना बुद्ध म्हणता येत नव्हतं म्हणून ते भूत भूत म्हणत होते. तर त्या लेणीला भूत लेणी असं नाव पडलंय. अशी हे सगळेजण इथले सांगतात. तर माझ्या वाचनात एक गोष्ट आलेली की या लेण्यामध्ये जे काही शिल्प आहेत हे शिल्प एका माणसाने कोणी काढलेली नसावीत. इतके अप्रतिम शिल्प आहेत. तर हे कोणी भूतानीच शिल्प काढलेली असतील असा एक समज होता आणि त्याच्यामुळेच या लेणीला भूतलेणी असं नाव पडलंय. तर तुम्ही पाहताय अतिशय छान अशा प्रकारचं कोरीव काम आहे याच्यामध्ये. या लेण्यामध्ये बौद्ध विहार, पाण्याची टाकी, चैत्यगृह, ब्राह्मी लिपीतील दानधर्म जे काही केलेलं आहे त्याचा शिलालेख आहे. चैत्य कमानी आहेत, बौद्ध स्तूप आहे, फुलांची नक्षी आहे बारीक, नंदीपद आणि त्रिरत्न श्रीवत्स आणि धम्मचक्र ही शुभचिन्हे सुद्धा तुम्हाला इथे पाहायला भेटतात. नाग, गरुड, हत्ती अशी संमिश्र प्रकारची पक्ष्यांची सुद्धा या ठिकाणी तुम्हाला बारीक कोरीव काम पाहायला भेटतंय.
पक्ष्यांचा चिवचिवाट आपल्याला ऐकायला येतोय. रॉक कट लेणी, अजिंठा वेरूळचा जो लेणीचा प्रकार आहे सेम तोच हा चला तर प्रकार मग आहे. आम्ही तर हा लेणी समूह पाहिलेला आहे, आंबा अंबिका लेणी, भूत लेणी. तुम्ही कधी येत आहे मग या लेणी समूहाकडे? शिवनेरीला जर येणार असाल तर नक्की तुम्ही या ठिकाणी या. जास्त वेळ लागत नाही आहे. आंबा अंबिका लेणी आणि तिथून पुढे एक 15-20 मिनिट गेले की भूत लेणी. तर छान अशा प्रकारे आम्ही आमचा दिवस इथे घालवलेला आहे. सगळ्या ठिकाणी छान गोष्टी पाहून घेतलेल्या आहेत. तर आता आम्ही इथे चाललेलो छोटे छोटे आहोत केव्स दिसायला आमच्या लागलेले आहेत घराकडे. आपल्याला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अजून जुन्नरमधील याचा अर्थ कोणत्या आपण गोष्टी असतील पोहोचत आलेलो पाहण्यासारख्या आहोत तर भूत आम्हाला लेणी नक्की कमेंट करा समूहापाशी. तुम्ही. धन्यवाद.